नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी सरपंच मंगेश साबळे युवा मंच यांच्या माध्यमातून आपणास शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी जी काही आमची सिरियल चालू आहे त्याबद्दल मी माहिती देणार आहे. तर आज ग्राहकाची आपण गरज लक्षात घेऊन किंवा ग्राहकाच्या समस्या काय आहेत यामधून कसे उद्योग उभा होतात, तर याचं एक उदाहरण मी द्यायचं झालं तर मी पाण्याचं उदाहरण देईल, जे की पाणी बाटलीबंद पाणी आपण बिसलरीचं आज विकत घेतोय. एका युवकानं संकल्पना मांडली की मी पाणी विकणार. जगाने त्याला नावं ठेवली, लोकांनी नावं ठेवली, पण त्यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. त्यांनी पाणी विकून दाखवलं, जे की पाणी आज भारतात नव्हे जगात पृथ्वी तलावर पाण्याचं प्रमाण 75% आहे, जे की सहज मुबलक प्रमाणात मिळतं. त्याला व्हॅल्यू नाही, पण त्या शेतकऱ्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून आणि एका उद्योगी दृष्टिकोनातून बघून त्या पाण्याला बाटली बंद करून 20 रुपये लिटरचा भाव आज त्यांनी केला. तर मला यावरून एक सांगायचं आहे की त्या माणसाच्या डोक्यात जर ही संकल्पनाच आली नसती की पाणी विकतंय, पण त्यांनी ती संकल्पना प्रत्यक्षात साकारून आज पाणी उद्योग हा कोटीच्या माध्यमातून उलाढाल करतोय. तर मला आणखी आपल्याला सांगायचंय की शेतीमध्ये पण कितीतरी संधी आहेत. जसं की पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण तरी आज ते 20 रुपये लिटरने विकतंय. तर शेतीमधला आपला जो काय शेतमाल आहे तो निश्चितच पाण्यासारखा इतका उपलब्ध नाहीये, पण आज तो शेतीमाल कवडीमोल किमतीने विकतोय. मला एक सांगायचं झालं तर भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. भारतामधील महाराष्ट्र राज्यात आपण जर ॲग्रिकल्चर क्रॉपचा विषय केला तर डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, द्राक्षाचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणात आहे, कांद्याचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणात आहे. आणि आणखी दुसरी एक गोष्ट सांगायचं झालं की भारतातून जे काही आंबा एक्सपोर्ट होतोय तो आंबा महाराष्ट्रातील 75% आंबा हा आपल्या महाराष्ट्रातून जातोय. की जगामध्ये जे काही एक्सपोर्ट शेतीमाल केला जातोय, आंबा एक्सपोर्ट केला जातोय, त्याचं प्रमाण महाराष्ट्रातून 75% आहे. म्हणजे आपण पाहतो की त्या आंबा पिकाची उलाढाल ही 1500 कोटी रुपयावर आहे. त्यातला 75% वाटा हा आपल्या महाराष्ट्रातील आहे. तर मला आणखी दुसरी गोष्ट सांगायची की भारतातून जे काही एक्सपोर्ट जगामध्ये माल होतोय, तर त्यामध्ये भाजीपाला जर पाहिलं तर तो महाराष्ट्रात त्याचा वाटा 40% आहे. आपण जे शेतीमाल प्रक्रिया उद्योग करतोय त्या प्रक्रिया उद्योगातून जो काही भारतात बाहेर एक्सपोर्ट शेतमाल होतोय प्रक्रिया केलेला, त्याचा पण वाटा महाराष्ट्राचा 50% आहे. तर ह्या शेती उद्योगामध्ये आणि शेतीमालाला संधी आहेत, पण ते शेतकऱ्याकडं ज्ञान नसल्यामुळं आणि शेतकरी एकत्रित नसल्यामुळं आणि शेतकऱ्याचं संघटन नसल्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. तर सरपंच मंगेश साबळे युवा मंच यांच्या माध्यमातून आम्ही एक महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय फेडरेशन उभारतोय, जे की शेतकऱ्याचा जो कवडीमोल शेतमाल भाव मिळत नाही, विकतोय, त्यासाठी शेतकऱ्याला भाव देण्यासाठी एक आम्ही नवीन संकल्पना घेऊन येतोय. महाराष्ट्रामध्ये आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू करून शेतकऱ्याला स्वावलंबी बनवतोय आणि शेतकऱ्याला बळीराजा बनवतोय. मला एक जर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण पाहतोय की भारताची लोकसंख्या ही जगात नंबर 1 वर पोहोचली, तरी आपल्याकडे समस्या आहे की आपल्याला संधी आहे. तर मी निश्चितच याकडे संधी म्हणून पाहतोय. कारण तुम्ही पहा की जे काही शेतकरी आहेत आणि जी जगात आपण 1 नंबर लोकसंख्यामध्ये पोहोचलोय, तर जगातल्या सगळ्या लोकसंख्येला किंवा आपल्या भारतातल्या लोकसंख्येला 150 कोटी लोकसंख्या आहे. प्रत्येकाला 3 वेळा जेवायला लागते आणि हा माल काही एखादं सॉफ्टवेअर तयार करत नाही किंवा एखादी टेक्नॉलॉजी तयार करत नाही. हा शेतीमाल आपल्या मातीतून उगवतोय आणि घाम गाळून शेतकरी पिकवतोय. त्याच्यामुळे ही फार मोठी संधी आहे. 150 कोटी लोकांना जेवायला लागतंय, ते जेवण आपला शेतकरी पिकवतोय, तरी आपल्या शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही. ही फार मोठी समस्या आहे. तर आपल्याला निश्चितच जगाची लोकसंख्या किंवा भारताची लोकसंख्या जरी मोठी असली तर ती आपल्याला संधी आहे. कारण दिवसातून 3 वेळा प्रत्येकाला खायला लागतंय आणि तुम्हाला आपला शेतकरी पिकवतोय. आपल्याकडे निश्चितच शेतीपूरक उद्योग आहेत. त्यामध्ये फळे, फुले, भाजीपाला, कोंबडी, शेळीपालन, मांस, अंडी ह्या गोष्टी आपला शेतकरी करतोय. आणि त्यामध्ये मला सांगायचं झालं
तर भारतामधील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातलं शेतीमाल पिकवण्यासाठी नैसर्गिक वातावरण निश्चितच चांगलं आहे. याचं जर मला उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थानमध्ये जे काही शेतमाल होतोय तो सगळा शेतमाल तिथं पिकत नाहीये. तिथं ठराविक प्रमाणात माल पिकतोय. आपण काश्मीरचं जरी उदाहरण घेतलं तरी तिथं पण सफरचंद किंवा केशर ठराविक माल पिकतोय, ठराविक फळे पिकतात. पण एक महाराष्ट्र असं राज्य आहे त्याचं नैसर्गिक वातावरण आणि भौगोलिक वातावरण इतकं छान आहे की त्यामध्ये सगळ्या प्रकारचा भाजीपाला आणि सगळ्या प्रकारची पिकं, सगळ्या प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य सगळे पिकवले जातात. त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात ह्या गोष्टीला फार मोठी संधी आहे. तर मला यात आणखी एक गोष्ट सांगायची की आता ठीक आहे आपल्याकडे शेतमाल पिकतोय, पण यासाठी दळणवळणाची पण आपल्याकडे व्यवस्था असणं महत्वाचे. तर आपल्या मराठवाड्यापुरता जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळ आहे, रेल्वे आहे, जालनामध्ये रेल्वे, परभणी आहे, परळी आहे, नांदेड आहे. म्हणजे रेल्वेचं जाळं पोहोचलेलं आहे. म्हणजे आपल्याला शेतीमाल दळणवळणासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. आणखी दुसरी गोष्ट मला सांगायचं म्हणजे समृद्धी महामार्गासारखा राज्य आहे की ज्यामुळे आपला भाजीपाला कमी वेळेत मुंबईपर्यंत आपण पोहोचू शकतो, वाशी मार्केटला आपण नेऊ शकतो. त्यानंतर आणखी मला दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपला जो काही शेतीमाल पिकतोय त्या शेतीमालाची आपल्याकडे नासाडी होते. तुम्ही बघा, जर शेतकऱ्याने टोमॅटो लावले नाही, भाव मिळाला तर शेतकरी काय करतो, ते टोमॅटो रस्त्यावर फेकून देतो. पण ही जर आपण शेतकरी उत्पादक कंपनी केली तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करून त्याचे कॅचअप म्हणा, सूप म्हणा किंवा विविध प्रकारचे आपण टोमॅटोवर प्रक्रिया आधारित उद्योग आपण निश्चितच सुरू करतो. तर मला ही गोष्ट सांगायची कारण काय ही सगळं संघटन झाल्याशिवाय शक्य नाही, शेतकरी एकत्रित आल्याशिवाय शक्य नाही आणि शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांनी सुरू केल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. दुसरी गोष्ट आहे आपल्याकडे शेतकऱ्याकडे काय जे पिकतं तिथं विकत नाहीये आणि जे विकतं ते शेतकरी पिकवत नाहीये. कारण शेतकऱ्याकडे ज्ञानाचा अभाव आहे, संघटनाचा अभाव आहे. पण ही गोष्ट माननीय सरपंच मंगेश साबळेदादा यांनी लक्षात घेऊन ह्या गोष्टीवर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतमालाला भाव देण्याची संकल्पना निश्चित मांडली. मला एक उदाहरण द्यायचं झालं तर शेतकरी जे विकतं ते पिकवत नाही. आता मी एक उदाहरण देतो की अंडी कधी रस्त्यावर फेकली का? बिलकुल नाही. आपण पाहतो की जे बोकडाचं मांस आहे ते कधी रस्त्यावर फेकलं का? त्याला हमी भाव म्हणजे त्याला भाव मिळत नाही असं आहे का? नाही. पण शेतकरी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्याचं जे विकतं ते पिकत नाही आणि जे पिकतं ते विकत नाही. शेतकऱ्याची अशी समज झाली. तर या गोष्टीचा ताळमेळ साधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या सरपंच मंगेश साबळे युवा मंचच्या माध्यमातून स्थापन करून त्याचं राज्यस्तरीय फेडरेशन सुरू करत आहोत आणि शेतकऱ्याला एक निश्चित हमी भाव देण्याची संकल्पना आमची आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची, आपल्या शेतीमध्ये भाजीपाला हा त्याचा कालावधी टिकण्याचा ठराविक काळ आहे. पण त्याच्यानंतर त्या शेतमालाची किंवा भाजीपाल्याची फळपिकाची नासाडी होते. त्याच्यावर आपल्याकडे प्रोसेसिंग युनिट करण्याची संकल्पना नाही किंवा तो शेतकरी एकटा करू शकत नाही. तर मी सांगेल की भाजीपाल्याचं आपलं काय डिहायड्रेशन करून तो भाजीपाला वाळवून त्याचं पावडर स्वरूपात आपण जर केलं तर ते आपला शेतीमाल जी नासाडी होते त्याची नासाडी बिलकुल होणार नाही. तर मला एक सांगायचं की आपण पाहतो की आपला जो कांद्याला भाव नाही मिळाला, शेतकरी नाराज होतो, कांदा फेकून देतोय किंवा शेतकऱ्याला भाव मिळत नाही. पण ते जर कांद्याचा आपण वाळवून पावडर फॉर्ममध्ये कांदा, लसूण पावडर, मोरिंगा आपण जो म्हणतो की शेतकरी आपण शेवग्याच्या शेंगा विकतो आणि त्या शेवग्याच्या पाल्याचं पण पावडर आपण तयार करून की जे औषधी साठी वापरलं जातं, ह्या जर आपण गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा होईल. आणि ही गोष्ट करण्यासाठी आपला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या लागतील. ही संकल्पना सरपंच मंगेश साबळे दादा यांची आहे. या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. दुसरं आणखी मला जर सांगायचं झालं तर शेतकरी काय करतोय की आपल्या मालाचं व्हॅल्यू ॲडिशन करत नाही. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी आता सांगतो की सध्या आपलं गव्हाचं पीक आहे. जर आपण गव्हाचं पीक घेतलं तर काय करतो आपण, गहू तयार झालं की आपण आडत्याकडे किंवा व्यापाऱ्याला विकतो. तर शेतकऱ्याला जास्त गहू तयार झाला की 2000 ते 2200 रुपये भाव मिळतो, त्यापेक्षा शेतकऱ्याला भाव मिळत नाही. पण त्याचाच फायदा व्यापारी घेतात. ते काय करतात, शेतकऱ्याचा गहू घेतला की 10-15 दिवस ते गहू वाळवतात. ते वाळला की त्याचं क्लिनिंग ग्रेडिंग मशीनमध्ये करतात, त्याचं पॅकेजिंग करतात, 30 किलोची पॅकिंग करतात आणि बाहेर मेट्रो सिटीमध्ये माल पाठवतात. तोच भाव
व्यापारी 30 ते 35 रुपये किलो घेतो. म्हणजे 10 ते 15 दिवस त्या मालावर प्रोसेसिंग करून किंवा प्रक्रिया करून शेतकऱ्यापेक्षा व्यापारी हा दुप्पट तिप्पट नफा कमवतोय. तर काय शेतकऱ्याकडे संघटन नाहीये. शेतकरी एकटा कोणती गोष्ट करू शकत नाही. शेतकरी प्रक्रिया युनिट उभा करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना संघटित होणं गरजेचं आहे. आणि शेतकरी उत्पादक कंपनी केली तर शेतकरी उत्पादक कंपनी प्रोसेसिंग युनिट चालू करू शकते. एकटा शेतकरी क्लिनिंग ग्रेडिंग मशीन घेऊ शकत नाही. पण जर आपण शेतकरी उत्पादक कंपनी चालू केली तर त्या माध्यमातून निश्चितच आपण प्रोसेसिंग युनिट चालू करू शकतो, क्लिनिंग ग्रेडिंग मशीन चालू करू शकतो, त्याची मार्केटिंग पॅकेजिंग करू शकतो. आणि डिजिटल मार्केटिंग सध्या शेतकऱ्याला जमत नाहीये किंवा त्यांचे मुलंही ही गोष्ट करत नाहीत. तर सरपंच मंगेश साबळे युवा मंच यांच्या माध्यमातून आम्ही डिजिटल मार्केटिंग या संदर्भात आमचे पदाधिकारी रोज एक व्हिडिओ प्रसारित करतात की शेतकऱ्यांनी डिजिटल मार्केटिंग कसं करावं याबाबत रोज एक व्हिडिओ प्रसारित होतो. या प्रकारची शेतकरी मालाला हमी भाव मिळण्यासाठी आमच्या ज्या संकल्पना आहेत आम्ही रोज शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून याची माहिती सरपंच मंगेश साबळे युवा मंच यांच्या माध्यमातून करणार आहोत. आणखी आपला उद्याचा भाग येईलच. जय जवान जय किसान.